आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि आपल्या साऱ्यांना निमंत्रित करणारे ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड यांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो आपण प्रास्ताविक पदमत व्यक्त करावं। सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिरावजी फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्याही विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी अगोदरच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या आजचा हा दिवस किती क्रांतिकारक आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल। त्याहीपेक्षा एक उल्लेख करायचा राहून गेला की आजच या 24 सप्टेंबर रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील दुसरा राज्याभिषेक झाला होता। त्यानंतर क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी सत्यधर्माची सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि या आजचा दिवस दुसऱ्या एका वेगळ्या कारणासाठी देखील प्रसिद्ध आहे म्हटलं तरी चालेल किंवा माहीत आहे सर्व देशाला, तो इतिहास आहे देशाचा की बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार आज त्याच्यावर सही केली होती। पुणे कराराच्या संदर्भात एवढा काही थोडासा काळबंडलेला इतिहास आहे, त्या प्रश्नावर जास्त बोलता येणार नाही। परंतु आज आपण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातली नव्हे तर देशातील 2 थोर सत्यशोधकांचा इथे सत्कार केला। आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने सत्यशोधक म्हणूनच आपल्या आयुष्यभर त्यांनी वाटचाल केलेली आहे। साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक संकल्पना, त्यापैकी ज्या हिंदू कोड बिलासाठी स्त्रियांच्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अनेक वर्ष गेली या देशाच्या वाटचालीमध्ये, या गोष्टीकडे कुणाचं लक्ष गेलं नव्हतं। परंतु साहेब सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना हक्क देण्याचा पहिला प्रयत्न साहेबांनी केला आणि म्हणून आज आपण पाहतो राजकारणामध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बरोबरीच्या वाटेने आमच्या स्त्रिया आज पुढे आलेल्या आहेत। त्याचं फार मोठं श्रेय साहेबांना द्यावं लागेल, म्हणून कारण ते सत्यशोधक आहे। त्यांनी शोधलं इतिहासात मागे जाऊन बाबासाहेबांच्या संकल्पना काय आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल जास्त विस्ताराने बोलता येणार नाही। पण अशा प्रकारची म्हणजे सत्तेचा उपयोग करणं आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं ही किती मोठी गोष्ट आहे। अद्या पुण्याच्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षाची महानगरपालिका आहे, पण या महानगरपालिकेमध्ये असा एक कालखंड होता 1994 पूर्वी की फक्त एक नगरसेविका महिला असायची। परंतु आता आमचे प्रशांतजी सांगतील की आता जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त 1-2 महिला जास्त असतात। 150 सभागृहामध्ये 2 महिला जास्त असतात। म्हणजे अशा प्रकारे महिलांना राजकीय खऱ्या अर्थाने त्यांना अस्तित्व निर्माण करून देण्याचं एवढं मोठं काम, म्हणून साहेबांचा सत्कार हा अतिशय बाबासाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपणास सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक अतिशय ज्याला म्हणतात एक ज्येष्ठ आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराचा खंदा पुरस्कारताना आयुष्यभर त्यांच्यासाठी संघर्ष केला, राजकारण पण सोडलं। परंतु बाबांची आठवण मला सतत माझ्या हृदयामध्ये असते की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या अस्पृश्यतेविरोधी जो संघर्ष केला हे लक्षात घेऊन बाबांनी याच महाराष्ट्रामध्ये एकेकाळी अगदी 40-45 वर्षापूर्वी गावामध्ये पाणवठे देखील दलितांना खुले नव्हते आणि बाबांनी एक गाव एक पाणवठा अशा प्रकारची चळवळ केली आणि पाहता पाहता महाराष्ट्रातल्या सर्व गावामध्ये दलितांना पाण्याचा अधिकार प्राप्त। मला साहेब खूप वाईट वाटतं, मी जरा शोधत होतो आणि मला इतिहास मिळाला की आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या गुजरातमध्ये आज माहिती अशी मिळते की त्या गुजरातमध्ये 92% गावामध्ये आज खऱ्या अर्थाने म्हणजे त्या ठिकाणी स्त्रियांना तर समानता नाहीच आहे, परंतु 92% गावामध्ये आज ज्याला स्मशानभूमी लोकांना तिथे दलितांना प्रवेश नाही। 64% शाळांमध्ये दलित मुलांना जो मिड डे मील असतो ते मिड डे मील
त्यांना वेगळी रांग लावून त्या ठिकाणी ती घ्यावी लागते. आणि 92% गावामध्ये मंदिर प्रवेश दलितांना नाही. म्हणजे अशा प्रकारची अस्पृश्यता आजही गुजरातसारख्या ठिकाणी त्या प्रांताचा एक तिथून आलेला माणूस या देशाचा पंतप्रधान होतो. आणि अशा प्रकारचं एक विदारक वास्तव. मी अधिक जास्त बोलणार नाही, पण साहेब तुम्ही इथे आलात, मी आपला फार धन्यवाद मानताना एवढंच सांगेल की साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी उद्घाटनं केली असतील. साखर कारखान्याची केली असतील, उद्योगधंद्यांची केली असतील, मोठमोठ्या प्रकल्पांची केली असतील. स्वतः ते मुख्यमंत्री होते आणि आजही ते चालूच आहे. परंतु आज अशा एका संस्थेचं उद्घाटन आपण केलं की ज्या संस्थेला दाऱ्या आणि खिडक्या आणि भिंती नसलेले एक ऑफिस आहे, परंतु त्या ऑफिसमध्ये दारा आणि खिडक्या नसल्या तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचंड असा तो महासागर या संस्थेच्या संकल्पनेमध्ये आहे. आम्ही ही संस्था याच्यासाठी काढली आहे मित्रांनो, की आम्ही ही संस्था हे कुठं राजकारण करण्यासाठी नाही काढली किंवा समाजाला कुठं घेऊन जाण्यासाठी नाही. अनेक वर्ष मी पाहतो या पुण्यामध्ये मी गेले 45-50 वर्ष काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आमचा बुद्धिवादी वर्ग त्यामध्ये फक्त दलित आंबेडकरी चळवळीतलाच नव्हे तर सर्व क्षेत्रात फुले शाहू आंबेडकरी विचारांचा बहुजन वर्गाचा जो इंटेलेक्च्युअल असतो तो इंटेलेक्च्युअल कधी व्यक्त होत नाही. काय व्यक्त होत नाही मला माहीत नाही. अनेक प्रकारच्या घटना घडतात आणि त्या घटना घडत असताना पाहतात, अस्वस्थ होतात, परंतु काही बोलत नाहीत. अनेक वेळा म्हणजे आपण पाहिलं की काही तडफडत असतात. म्हणजे आंबेडकरी चळवळीतले देखील विशेषतः मागासवर्गीय समाजाचे आमचे प्राध्यापक मंडळी देखील आज इथे विचारपीठावर अनेक नवसागरीसारखे प्राध्यापक आहेत की जे खैरलांजेसारख्या विषयावर त्यांनी खूप काम केलेलं आहे. परंतु अनेक लोक हे चळवळी करत असतात, नाही असं नाही, अनेक लोक लिहित असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात. मी आज सकाळी उत्तम कांबळेंचा फोन आला आणि मला म्हटलं की अरे जयदेव तू हे बोललं पाहिजे की ह्या आंबेडकरी चळवळीतले जे आमचे विचारवंत प्राध्यापक आहेत, आज या ठिकाणी आपण प्राध्यापकांना, वकिलांना आणि डॉक्टर लोकांचे इंटेलेक्च्युअल या लोकांना निमंत्रित केलेलं. किती प्रमाणात आले मला माहीत नाही, पण निश्चित जे कोणी आले आहेत त्यांना मी धन्यवाद देताना एवढंच म्हणेन तुम्ही तुमच्या पातळीवर खूप चांगलं काम करत असतात. आम्हाला म्हणायचं नाही, कुणावर टीकाही करायचं नाही, परंतु आपण समाजातले उच्चभ्रूहात विचार करू शकतात, विश्लेषण करू शकतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं चांगलं विश्लेषण करू शकतात. या संस्थेचा उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर. म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे आपण नेता येतील त्याचा रिसर्च करण्याची गोष्ट. मी इथे दुकानी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे थेसिस लिहिले, मग ते अर्थशास्त्रावर असतील आणि विशुद्ध कास्ट इंडियासारखा या देशाच्या समाजव्यवस्थेचा विचार करणारा ग्रंथ असेल किंवा ॲनिलेशन ऑफ कास्टसारखा ग्रंथ असेल, ही हिंदू धर्माची चिकित्सा करणारा आणि अतिशय बुद्धिवादाने या देशाला सांगणारा असा जो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला की हा देश 1936 साली हा देश हा खऱ्या अर्थाने या देश हा जातींचा बनलेला देश आहे. हा जातींचा देश जोपर्यंत या देशामध्ये जातीवर आधारित सर्व समाज आहे तोपर्यंत हा देश राष्ट्र होऊ शकत नाही. त्यांनी आर्ग्युमेंट केलेले आहे. म्हणून कॉन्स्टिट्यूशन देताना देखील म्हणाले की आपण खूप आनंद मानतो की आमचा देश नेशन म्हणतो, पण अमेरिकेचे लोक जेव्हा नेशन त्यांना म्हणायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी आठवण करून दिली की ते म्हणाले की आताच आपण नेशन नाही आहे. आम्ही आमच्या ज्या देशामध्ये हजारो जाती आहेत अशा जाती असताना देखील आम्ही म्हणतो की आमचं राष्ट्र आहे. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत या देशातला जातीवर आधारित किंवा जाती नष्ट होत नाही ते ॲनिलेशन कास्ट सांगतात, तो अतिशय ऑफेन्सिव्ह प्रोग्राम या देशाला देतात. ज्या वेळेला ते म्हणतात की ॲनिलेशन ऑफ कास्ट, या जाती नष्ट केल्या पाहिजे, जेव्हा जाती नष्ट होतील तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने राष्ट्र होईल, अशा प्रकारची भूमिका मी तुम्हाला विनंती करतो की हे चूक आहे का त्यांचा थेसिस? त्यांचं हे म्हणणं चूक आहे का की जाती आज पाहतो किती उग्र स्वरूप घेतलेल्या जातीने या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी हा पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रकारची ज्याला फुले शाहू आंबेडकरांनी दिशा दिलेल्या या महाराष्ट्राला आज परत जाती व्यवस्थेने अतिशय उग्र झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिंसक पद्धतीचं देखील एक प्रकारे एक सामाजिक असं एक वातावरण दिसायला लागलं. आणि म्हणून जातीच्या प्रश्नावर आपल्याला प्रायोरिटीने अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरवादी म्हणून मला असं लक्षात आलं की बाबासाहेबांचा सर्वात मोठा जर काय अजेंडा असेल तर या देशाच्या जातीच्या प्रश्नावर आपण काहीतरी केलं. पण बाबासाहेबांनी जेव्हा हा प्रश्न मांडला ॲनिलेशन कास्ट, तर तुम्हाला सांगू इच्छितो की देशातल्या जे कोणी राष्ट्रीय पुढारी असतील, गांधीजींनी त्यांच्याशी प्रतिवाद केला
आणि रावसाहेब कसबे त्याच्यावर सांगतील तुम्हाला. आणि बाबासाहेबांनी गांधीजी यांच्यामध्ये प्रचंड एक वैचारिक संघर्ष झाला, परंतु नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की हळूहळू गांधीजींनी बाबासाहेबांचा विचार मान्य केला. अशा प्रकारची देखील प्रक्रिया घडली. तेव्हा बौद्धीचं सामर्थ्य काय असतं? आपण सर्व विचार करणारे लोक आहोत. विचार करणाऱ्या लोकांनी देखील पुढे हे जे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर व्यक्त झालं पाहिजे. याच्यासाठी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर आम्ही जे कोणी लिहितील, जे कोणी ग्रंथ निर्माण करतील, आताच खोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व हे जे लेखक आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्यासाठी हे विचारपीठ आम्ही तयार केलेलं, हा प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्याने इथे यायचं. आम्ही वर्षभर त्याचा आम्ही मागोवा घेणार आहोत. कोण कुठे लिहितो आणि काय करतो त्याचा एक तपशील आम्ही ठरवून महाराष्ट्राला सांगू. हे ग्रंथ वाचले पाहिजे आणि जे चांगलं काम करतील त्यांचं आमचं साहेब कदम किंवा वर्षातून एक तरी माणसाला आम्ही एक चांगला प्रोत्साहनपर एक मोठ्या प्रकारचे एक चांगल्या प्रकारे देणगी देखील देण्याचा, आता माझ्याकडे पैसे नाहीत परंतु अपेक्षा करतो की निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये ही चळवळ म्हणून पुढे गेली पाहिजे. याच्यासाठी अनेक ग्रंथ आम्ही प्रकाशित करू आणि त्याचबरोबर त्या विचारवंतांचा देखील आम्ही सत्कार करू. अधिक जास्त बोलत नाही, एवढंच सांगतो की देशाच्या म्हणजे आता देशाच्या जीवनामध्ये अनेक काही प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नावर विशेषतः घटना आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक जे लाल पुस्तक दाखवलं की जे राहुल गांधी नेहमी दाखवत असतात, ते आज आमच्या सर्व नेत्यांच्या हातामध्ये नव्हे तर देशात तुमच्याकडे देखील प्रत्येकाकडे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन दिली जाते, पण कॉन्स्टिट्यूशनचं खऱ्या अर्थाने आपण विश्लेषण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आपल्या जीवनातील प्रश्नांचा त्या ठिकाणी अन्वयार्थ लावला पाहिजे. याच्यासाठी प्रतिकात्मक आम्ही आपल्याला आणि या पुढच्या काळामध्ये घटना हा तुमच्या आमच्या जीवनातला मध्यवर्ती प्रश्न असणार आहे. घटनेच्या भोवतीच या देशाचा कारभार चालणार आहे. घटनेने बाबासाहेबांनी तर पहिल्या ज्या संविधान सभेमध्ये भाषण केलं जातं त्यांनी सांगितलं होतं की मला या देशाचे पुनर्रचना करायची. म्हणजे काय तर संपूर्ण समाज व्यवस्था बनवू. आणि मग पाहिलं आपण की या घटनेमध्ये 14वं कलम आलं आणि या देशामध्ये त्यांनी सांगितलं की एव्हरीबडी इज इक्वल बिफोर. कुणी मोठा नाही ब्राह्मण म्हणून, कोणी शूद्र म्हणून छोटा नाही, सर्वांना समान केलं. अशा प्रकारे ती प्रक्रिया घडली आता आणि आपण सर्व समानतेने चालण्याचा प्रयत्न करतो असतो. पण अजून देखील आपल्यावर मनुवादाचं अधिराज्य आमच्या डोक्यावर आहे आणि मनुवादी प्रवृत्तीचे लोक आपल्यावर राज्य करत असल्यामुळे आपला हा जो सर्व संघर्ष सर्वत्र चालला. म्हणून जास्त वेळ न घेता जास्त वेळ घेतल्याबद्दल माफी मागतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.